मैत्रिणींनो, मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे। आजपासून नवरात्र सुरू झाले, तर मी आज नवरात्राची उपवासाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। हा आहे 1 वाटी खवा घेतला मी। आज मी गुलाबजामुन बनवणार आहे उपवासाचे गुलाबजामुन बनवणार आहे। हा आहे 1 वाटी खवा। खवा हा एकदम ताजा आहे, त्यामुळे किसून घ्यायची गरज नाही, एकदम मऊ आहे असा। आणि हे मी साबुदाणा भाजून याचं पीठ बनवून घेतले। हे आपल्याला 2च चमचे लागणार, एकदम बारीक मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतले त्या आपल्याला। आणि ही आहे वेलची पूड, हे आहे 1 वाटी साखर आणि 1 ग्लास पाणी। जेवढी साखर आहे तेवढंच पाणी आपण करणार आहोत। हे पाक करण्यासाठी पातेलं घेतले आणि कढईमध्ये मी तळण्यासाठी तेल घेतले गुलाबजामुन। आणि हे आहे दूध, आपल्याला आवडीनुसार 2 चमचे दूध लागणार आहे। तर मी सुरुवातीला आता काय करते, एक ताट घेते, त्या ताटामध्ये मी पीठ चाळलं होतं, त्याच्यामध्ये हे मी खवा घालून घेते। हा आता मी खवा एकदम हाताने एकदम स्मॅश करून घेणार आहे, एकदम मऊ मऊ। हा बघा, एकदम असा हाताने ना ह्या इथं ही जे हात असं पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे। मी आता पीठ आपण मळायच्या अगोदर मी ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेते, सगळी घालते साखर आणि 1 वाटी पाणी घालते। पाक करायला ठेवायचे आपण तोपर्यंत, आपले गुलाबजामुन तयार होईपर्यंत बरोबर समप्रमाणात घालायचे। 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर, आणि ही जी वेलची पूड आहे ते पाक आपण तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घालून घेते। सुरुवातीला मी 2 चमचे घालते आणि परत मळून घेते। तर हे बघा, हे असं मिश्रण झाले। मला दुधाची गरज वाटली नाही, तुम्हाला लागलं तर तुम्ही दूध अवश्य घाला। साबुदाणा भाजून घातल्यामुळे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही घालावं लागत नाही, कारण साबुदाणा असा एकदम हलका असतो। त्याच्यामुळे आता हे असे छोटे छोटे मी बॉल करून घेते आणि तळून घेते। बघा, मी सुरुवातीला एक टाकून बघितलं अगोदर, म्हणजे तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी मी 1 गोळी ह्याच्यामध्ये टाकली। बघा किती छोटी टाकली होती, किती मस्त आपला गुलाबजामुन तयार झाले। अजून थोडंसं मी तळू देणार आहे। अशा प्रकारे मी आता सगळे तळून घेते। इकडे बघा, आपला पाक पण तयार झालेला आहे। समप्रमाणात पाणी घातल्यानं पाक करायला वेळ लागत नाही, त्यामुळे एकदम असा घट्टसर पाक बनवायचा नाही, गुलाबजामुनला पातळसरच पाक बनवायचा। पाक ही आपला आता बनवून तयार आहे। मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आता मी ही आपण जी बनवून घेतलेली होती ना वेलची पूड, ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हलवून घेते। आपले गुलाबजामुन झाले की मी ह्याच्यामध्ये आता सोडून घेते। तर हे बघा, मी सगळ्या गोळ्या तळून घेतले आणि गुलाबजामुन तळताना मंद गॅसवरच तळायचं, मोठ्या गॅसवर तळायचा नाही। मी आता ह्याच्यामध्ये गुलाबजामुन सोडून एकदमही जास्त घालायचे नाही, 5-6 गोळ्या घालायच्या सुरुवातीला, आणि त्याला धक्काही लावायचा नाही, एकदम मंद गॅसवर तळून घ्यायचे। तर हे बघा, अशा प्रकारे हे आपले आता सगळे गुलाबजामुन तळून झाले। ओळखायला पण येतील का बघा उपवासाचे आहेत का म्हणून। आता हे पाक पण गरम आहे आणि गुलाबजामुनही गरम आहे। तर मी ह्याच्यामध्ये आता पाकात सोडून घेते गुलाबजामुन हे सगळे। 20 तरी गुलाबजामुन छोट्या आकारामध्ये होतात। हे आता मी 10 मिनिटासाठी मुरायला ठेवते आहे। तर हे बघा, 10 मिनिट ठेवले तर आपले किती फुगलेत बघा, किती मस्त होतात बघा। तर मी आता तुम्हाला तोडून दाखवते ह्याच्यातला, किती सुंदर झाले बघा। एक मी कट करून दाखवते तुम्हाला, बघा किती सुरेख झाला आहे गुलाबजामुन, एकदम असा स्पॉन्जी झाला आहे बघा, एकदम छान रसरशीत। पाक आतमध्ये पूर्ण त्याच्या मुरतोय। ही रेसिपी तुम्ही एकदा अवश्य उपवासामध्ये करून बघा। तर आता आपण 9 दिवस नवनवीन उपवासाची रेसिपी बघणार आहोत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।